नमस्कार मित्रांनो, तर माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ आहे एका थोडासा लाईफ स्टोरी किंवा असं स्टोरी टाईम टाईपचा व्हिडिओ एक आहे. ॲक्च्युली मला ही आयडिया अशी आली की मी दुपारी असंच यूट्यूबवरती स्क्रोल करत होतो. त्याच्यावरती मला दिसलं की आजकाल स्टोरी टाईपचे व्हिडिओज खूप जास्त ट्रेंडिंगवरती आहेत. अल्दो माझ्याकडे एवढा मोठा सबस्क्रायबरचा बेस तर नाही की माझी स्टोरी व्हायरल होईल किंवा माझी स्टोरी मी सगळ्यांना सांगू शकतो. पण असंच मी असं विचार केला की वाय नॉट आपण सुद्धा एक एक्सपेरिमेंट करून बघूयात. तर आज मी नुसतं असं एका ठिकाणी बसून बोलणार नाहीये, तर मला घरातलं साफसफाई देखील करायची आहे बिकॉज कल्पेश बाहेर गेलाय आणि तो यायच्या आधी मला सगळं साफसफाई करावं लागेल बिकॉज संध्याकाळी आम्हाला बाहेर पण जायचं जेवणासाठी आणि त्याच्यानंतर मला थोडंसं माझं काम पण करायचं आहे. सो पटापट आपण विदिन अ 1 आवर सगळं साफसफाई वगैरे करूयात आणि ह्या 1 आवरमध्ये मी पण थोडं तुमच्यासोबत एक स्टोरी टाईम, नॉट स्टोरी टाईम ॲक्च्युली, बट थोडंसं काहीतरी थॉट्स वगैरे शेअर करेल जे माईट बी तुम्हाला आवडतील. तर स्टे ट्यून. तर मग चला सगळ्यात पहिला आपण साफ करूयात आपला बेड आणि सुरुवात करूया चार्जर पासून बिकॉज लॅपटॉप आणि चार्जर काल रात्रीपासून असाच बाहेर पडलेला आहे. मी थोडं काम करत होतो. तर फुल टाइम कॉर्पोरेटमध्ये यायच्या आधी मी छोटे मोठे जॉब्स देखील केलेले आहेत. जसे की मी जॉब करायचो आधी ॲज अ ट्युशन टीचर म्हणून. त्याच्यानंतर मी माझं कॉलेज संपल्याच्या नंतर अराउंड एक 6 महिन्यासाठी एका कॉलेजवरती व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून पण जॉब केलाय. त्याच्या आधी कॉलेजला असतानाच फर्स्ट इयरला असतानाच मी एका डेंटिस्टकडे ॲज अ हेल्पर म्हणून पण काम करायचो. तर मी असे छोटे मोठे जॉब्स केले आणि मग मी कॉर्पोरेटमध्ये आलो. पण माझं ड्रीम काय होतं ॲज अ स्टुडंट असताना, माझं ड्रीम होतं की मला डिफेन्स जॉईन करायचं. जसं प्रत्येकाचं ड्रीम असते की मला सिंगर बनायचं आहे, मला क्रिकेटर बनायचं आहे, मला ॲस्ट्रॉनॉट वगैरे बनायचं आहे. असं काही लोकांचं ड्रीम असतं. तर माझं देखील ड्रीम होतं की मला डिफेन्स जॉईन करायचं आहे. बट अनफॉर्च्युनेटली ते नाही झालं. पण मला त्या गोष्टीचा रिग्रेट नाही आहे बिकॉज ऑब्व्हियसली लाईफमध्ये एक स्वप्न पूर्ण नाही झालं तर लाईफ संपत नाही. आपल्याकडे लाईफ पूर्ण असतं. त्या सगळ्या पूर्ण लाईफला युटिलाइज करणं आपल्या हातामध्ये असतं. पण जेव्हा मी ॲज अ टीचर म्हणून शिकवायचो त्यावेळेला मला टीचिंग प्रोफेशनमध्ये पण इंटरेस्ट होता. मॉरल ऑफ द दिस थिंग्स मला फक्त हे सांगायचंय की डिफेन्सचा ड्रीम हा माझा कम्फर्ट झोन होता. मी स्वतःला कधी आउटसाइड दॅट ड्रीम कधी स्वतःला इमॅजिन केलं नव्हतं. पण आज मी एका चांगल्या कंपनीमध्ये चांगल्या पोझिशनवरती आहे, चांगला पैसा कमवतोय. माझ्या एज ग्रुपच्या मानाने आय एम अर्निंग डिसेंट अमाऊंट. नॉट असं म्हणतात की खूप जास्त चांगला कमवतोय बिकॉज खूप जास्त चांगला असा बेंचमार्क आणि क्रायटेरिया कोणत्याच प्रोफेशनमध्ये कधीच नसतो. पण हो, मी खूप डिसेंट अमाऊंट ऑफ सॅलरी कमवतो. तर माझा जो कम्फर्ट झोन होता डिफेन्स, मी त्यातून बाहेर आलो म्हणून मी आज ह्या लेवलपर्यंत पोहोचू शकलो. आता माझी लेवल माझ्या नजरेमध्ये अजून पण मी खूप खाली आहे, मला अजून पण खूप वरती जायचंय. बट मी ज्या पण लेवलला आहे त्या लेवलला मी खूप जास्त अप्रिशिएट करतो. तर जेव्हा मी ॲज अ टीचर म्हणून शिकवायचो त्यावेळेला मी एक गोष्ट नोटीस केली की भरपूर मुलं त्यांच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर येण्याचा विचार देखील करत नाही. त्यांना सगळ्या गोष्टी जसं त्यांना हवंय तशाच पाहिजेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल त्यांना जॉब हवाय, पहिला जॉब त्यांना हवाय 40,000 सॅलरीवाला. मग त्यांना 40,000 सॅलरीवाला जॉब नाही मिळाला तर तोपर्यंत ते जॉबच जॉईन करत नाही. इंटरव्ह्यू देतात, सिलेक्ट होतात, पण नाही, 10,000वरती मी काम करू का, 15,000वरती मी काम करू का. मी असे सुद्धा काही काही स्टुडंट्सचे, काही काही माझ्या मित्रांचे रिस्पॉन्स ऐकलेत. आणि आय एम नॉट गोना लाय, बट माझा जो पहिला जॉब होता ॲज अ कॉर्पोरेट जॉब, तिथे पण माझा पे स्केल भरपूर कमी होता. इनफॅक्ट जेव्हा मी माझा पे स्केल सगळ्यांना सांगायचो, ऑब्व्हियसली मित्रांमध्ये आपण बसल्यावरती आपलं बोलणं होतं, आपण त्यांना सांगतो अरे माझी सॅलरी एवढी आहे. बरेचसे माझे मित्र, बरेचसे लोक मला असे बोलले की तू एवढं कमी कसं काय, एवढा कमी पे असलेल्या जॉबमध्ये तू का जॉईन झालास, तू अजून जास्त कमवू शकला असतास. हो, आय नो, मला अजून चांगला जॉब देखील मिळाला असता. पण मी माझ्या ग्रॅज्युएशन नंतर 6 महिने घरी बसून होतो. सो ते 6 महिने घरी असताना मला आई बाबांनी कधी फोर्स नाही केली की जा जॉबच कर. मला ते कधीच बोलले नाही, माझ्या डोक्यात कधी बसले नाही ते की तुला जॉब करावा लागेल. व्हेरी थँक्यू आई बाबा त्याच्याबद्दल. पण तरी पण 6 महिने आपलं ग्रॅज्युएशन झालं आणि आपण 6 महिने घरामध्ये बसून आहोत, आपल्याला काहीच जॉब मिळत नाहीये. ह्या एका गिल्टमुळे मला जो जॉब मिळाला मी तो जॉब पिकअप केला आणि दॅट वॉज माय बेस्ट डिसिजन बिकॉज त्याच जॉबमधून मला पुढे सगळी ग्रोथ मिळत गेली. आणि हे का झालं, का तर मी माझ्या कम्फर्ट झोन मधून बाहेर आलो. बिकॉज माझं पण आधी भरपूर होतं की नाही डिफेन्स 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 डिफेन्स, तेवढंच माझ्या डोक्यामध्ये होतं. बाकी काही विचार नव्हता माझ्या डोक्यामध्ये. पण तरी पण मी शेवटी माझ्या कम्फर्ट झोन मधून बाहेर आलो आणि मी माझ्या कॉर्पोरेटची जर्नी चालू केली आणि आज मी चांगल्या पोझिशनवरती आहे. मला जास्त असं काही मी सगळ्यांना असं सांगणार नाही की बघा म्हणजे मी असं केलं, माझं ड्रीम डिफेन्सचं होतं, त्याच्यानंतर मी ते सोडलं आणि कॉर्पोरेटमध्ये आलो. येस, आय नो, हे ट्रान्झिशन खूप जास्त डिफिकल्ट असतं फ्रॉम गेटिंग आउट ऑफ युअर कम्फर्ट झोन टू डू समथिंग दॅट तुम्ही कधी प्लॅनच केला नसेल. पण तरी पण हे ट्रान्झिशन सगळ्यांसाठी इम्पॉर्टंट आहे. बट तरी पण आय रिअली विश की सगळ्यांनी त्याचं स्वप्न पूर्ण करावं, जे काही त्यांचं स्वप्न असेल ते पूर्ण करावं. पण मला एक सांगायचं आहे की प्लीज डोंट
स्टिक टू एनिथिंग. एका कुठल्या गोष्टीला स्टिक राहू नका की मला ह्याच कॉलेजमध्ये शिकायचं आहे, मला हीच डिग्री करायची आहे, मला हे सगळं करायचं आहे. असं प्लीज तुम्ही कधीच करू नका, बिकॉज लाईफ खूप अनसर्टन असते. आणि जर तुम्हाला हे चान्सेस घेत आहेत काही वेगळं करायचं तर ते चान्सेस घ्या आणि वेगळं काहीतरी करा. तर जसं माझं डिफेन्सचे ड्रीम सोडून जसं मी कॉर्पोरेटमध्ये आलो, दिस इज नॉट द फर्स्ट ट्रान्झिशन की जिकडे माझ्या कम्फर्ट झोनमधून मी बाहेर आलो होतो. याच्या आधी देखील मला 10th जेव्हा 90% मिळाले होते तर मला डिप्लोमाला ऍडमिशन पाहिजे होतं. आणि मी एक कॉलेज माझ्या डोक्यामध्ये ठरवलं होतं, VJTI कॉलेज मुंबईचं. बट एवढ्या कमी पर्सेंटेजवरती डिप्लोमाला तिकडे ऍडमिशन तर नाही मिळणार. सो मग मी ठरवलं की आपण मुंबईमध्ये पण दुसऱ्या कॉलेजेसला बघूयात. पण मला मुंबईमध्ये असं कोणतं दुसरं कॉलेज नाही मिळालं की जिकडे ऍडमिशन घेऊयात आपण डिप्लोमासाठी. मग मी ठरवलं की आपण एक काम करू, अवसरी पॉलिटेक्निक जे की माझ्या गावाला पडतं तिथे आपण बघूयात तिकडे कुठे चांगलं ऍडमिशन मिळतंय का. पण नंतर मी असा विचार केला की माझं आत्तापर्यंतचं एज्युकेशन मुंबईत झालंय, तर माझं पुढचं एज्युकेशन पण जर मुंबईत झालं तर इट विल बी ग्रेट. आता हा डिसिजन किती रॉंग आहे किती राईट आहे हे त्या मोमेंटला मला जाणवलं नाही. सो आय डिसाइडेड टू परस्यू 11th-12th इन सायन्स. तर मग मला सोमया कॉलेज मिळालं होतं आणि सोमया कॉलेजमध्येच मी, कल्पेश, मंगेश, पराग, कौस्तुभ, पियुष, अंकित आम्ही सगळेजण तिकडेच भेटलो. तर दिस इज द फर्स्ट रिझन, दिस इज द फर्स्ट टाइम जेव्हा माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेर आलो मी. बिकॉज माझं एकच आहे की जर मी एक ठरवलं की बस माझ्या डोक्यामध्ये तीच गोष्ट चालू असते, बाकी दुसरी कोणतीच गोष्ट येत नाही. डिप्लोमा 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 माझ्या डोक्यामध्ये हेच चाललं होतं. पण जसं की तुम्हाला सांगितलं की डिप्लोमाचं नाही झालं तर मग मी 11th-12th ऍडमिशन घेतलं सायन्स डिव्हिजनमध्ये. पण तेव्हा असं झालं की लॉकडाऊन लागलं आणि मला नीट आणि JEE मध्ये चांगला स्कोर होता. बट तरी देखील मला कुठे कॉलेजला ऍडमिशन नाही मिळालं. सो मी डिसाईड केली की जाऊ दे, इंजिनियर जर नाही जमत आहे आपल्याला बनायला तर आपण दुसरं काहीतरी कोर्स करूया. दॅट्स हाऊ आय चूज टू परस्यू BSc IT. आणि BSc IT ला पण पुढे ऍडमिशन घ्यायचं. त्यावेळेला मी राहायला कल्याणला होतो, तर मी डिसाईड केलं की आपण BSc IT ला ऍडमिशन घेऊयात आणि कल्याणमध्येच कॉलेज ऍडमिशन घेऊ. कल्याणमध्ये बिर्ला कॉलेज म्हणून भरपूर फेमस कॉलेज आहे, तर मी ठरवलं की आपण तिकडेच ऍडमिशन घेऊयात आणि मी तिथेच ऍडमिशन घेतलं आणि तिकडेच माझं ग्रॅज्युएशन मी पूर्ण केलं. आणि मे बी मी एकटाच नाहीये ज्याने एवढ्या वेळा कम्फर्ट झोन मधून स्विच केलं असेल. खरं म्हणायला गेलं तर ह्या सगळ्या गोष्टींना म्हणजे टिल द कम्प्लिशन ऑफ एज्युकेशन या सगळ्या गोष्टींना मी माझे कम्फर्ट झोन नाही म्हणू शकत. बिकॉज ऑब्व्हियसली त्यावेळेला असं नव्हतं की मला कोणी अपोज करणार होता. हे सगळे डिसिजन माझे स्वतःचे होते. सो रॅदर दॅन ब्लेमिंग अबाउट सिच्युएशन, म्हणजे की कोविडमुळे मला इंजिनियर नाही बनता आलं किंवा मला पॅरेंट्सकडे पैसे नव्हते म्हणून मला पुढे शिकता नाही आलं, ह्या सगळ्या गोष्टींना ब्लेम करण्यापेक्षा तुम्ही त्या गोष्टींमधून वेज फाइंड आउट करा. अँड दिस इज हाऊ आय लर्न टू फाइंड अ वे इन टफ सिच्युएशन. बिकॉज खूप साऱ्या गोष्टी अशा आहेत की ज्या जेन्युअनली आपल्या हातामध्ये नसतात. पण याचा अर्थ असा नाही की आपल्या हातामध्ये काहीच नसतं. आपल्या हातामध्ये जर रशी नसेल तर ऍटलीस्ट धागा तरी असू शकतो ना. सो दिस इज हाऊ वी कॅन इम्प्लिमेंट आवर थॉट्स. तर हे होते माझ्या लाईफमधले सगळे इन्सिडेंट ज्या मोमेंटला मी ठरवलं की मला कम्फर्ट झोनच्या बाहेर निघावंच लागेल. मी एका डिसिजनला, एका माझ्या निर्णयाला स्टिक नाही राहू शकत. बिकॉज मला दिसत होतं की ती गोष्ट परसिव्ह होणं नियर टू इम्पॉसिबल आहे. तर रॅदर दॅन रडत बसण्यापेक्षा जो ऑप्शन माझ्याकडे अवेलेबल आहे मी त्याला युटिलाइज केला. अँड दिस इज हाऊ आय केम अक्रॉस ऑल द थिंग्स. तर मला सगळ्यांना फक्त ह्या व्हिडिओमधून हेच सांगायचं आहे, जर कोणी लहान आहे माझ्यापेक्षा किंवा जर कोणी थोडे मोठे आहेत आणि त्यांनी या व्हिडिओसोबत जर थोडाफार तरी रिलेट होत असेल तर त्यांनी फक्त एकच समजून घ्या की आपल्याला लाईफमध्ये कम्फर्ट झोनमधून बाहेर आल्याशिवाय खूप साऱ्या गोष्टी नाही मिळत. आपण कम्फर्ट झोनमध्ये राहून पण बऱ्याचशा गोष्टी अचीव्ह करू शकतो, पण कम्फर्ट झोनच्या बाहेर आल्यानंतर आपण अजून खूप साऱ्या गोष्टी अचीव्ह करू शकतो. दिस इज व्हॉट इज व्हिडिओ ऑल अबाउट. जर तुम्हाला हा व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल, आय नो याच्यामध्ये क्लिनिंग कमी आणि माझी बकबकच जास्त आहे, बट मला हा व्हिडिओचा कॉन्टॅक्ट तोच ठेवायचा होता. बिकॉज आता जस्ट 10th रिझल्ट लागलेत, तर बरेचसे स्टुडंट्स हॉपिंग करत असतात की पुढे करिअरमध्ये काय करायचं. तुम्ही करिअरमध्ये काहीही करा, तुम्ही करिअरमध्ये कुठलाही डिसिजन घ्या, इट्स अप टू यू, युअर पॅरेंट्स अँड युअर कंडिशन. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जर करिअरमध्ये सक्सीड व्हायचं असेल, इन जनरल लाईफमध्ये सक्सीड व्हायचं असेल, तर तुम्हाला तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर यावंच लागतं. तर हाच माझा एक छोटासा मेसेज होता सगळ्यांना. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, व्हिडिओवरती कॉमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. आपण भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.